ऑक्सिटेट्रासाइक्लिन हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे जे पशुवैद्यकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या जीवाणूजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. श्वसन संस्थेचे आजार, न्यूमोनिया किंवा घशाचे आजार, ताप, गोचिड ताप किंवा इतर संसर्गजन्य ताप, जखम आणि सूज, जखम सडणे किंवा पाय सुजणे, फूट रॉट किंवा शस्त्रक्रियेनंतर होणारा संसर्ग, स्तनदाह, सड सुजणे किंवा दुधावाटे रक्त येणे, पचन संस्थेचे आजार, संसर्गजन्य हगवण किंवा जुलाब, इतर लाळा खुरकूत सारख्या विषाणूजन्य आजारांनंतर होणारा दुय्यम जीवाणू संसर्ग टाळण्यासाठी. हे इंजेक्शन सामान्यतः स्नायूमध्ये इंट्रामस्क्युलर आयएम किंवा काही वेळा संथपणे शिरेमध्ये इंट्राव्हिनस आयव्ही दिले जाते. प्रमाण जनावराच्या वजनानुसार डोस ठरवला जातो, साधारणपणे 1 मिली प्रति 10 ते 20 किलो वजन. कालावधी आजाराच्या तीव्रतेनुसार 3 ते 5 दिवस उपचार दिले जातात. खबरदारी आणि साईड इफेक्ट्स. गर्भधारणा गाभण जनावरांना विशेषतः शेवटच्या टप्प्यात देताना काळजी घ्यावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण यामुळे हाडांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. दूध आणि मांस हे इंजेक्शन दिल्यानंतर काही दिवस दूध पिण्यासाठी किंवा मांस खाण्यासाठी वापरू नये, विड्रॉल पिरियड, कारण औषधाचे अंश त्यात असू शकतात. स्थानिक सूज ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले आहे तिथे कधीकधी सूज येऊ शकते किंवा जनावराला वेदना होऊ शकतात. लॉंग ॲक्टिंग एलए जर तुम्ही ऑक्सिटेट्रासाइक्लिन एलए वापरत असाल तर त्याचा परिणाम 48 ते 72 तासांपर्यंत राहतो, त्यामुळे ते रोज देण्याची गरज नसते. डॉक्टरांचा सल्ला हे एक शेड्यूल एच औषध आहे, त्यामुळे स्वतःहून उपचार न करता नेहमी नोंदणीकृत पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच द्यावे.